मी आमंत्रित करतो कवी, लेखक, चित्रपट कथा लेखक माननीय श्री अरविंदजी जगताप सर यांना. माननीय श्री अरविंदजी जगताप सर. असं उगाच माईकला हात लावायचा थोडा वेळ, म्हणजे जरा अभ्यासू माणूस असल्यासारखं वाटतं. सन्माननीय फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर, साऊंडवाले, म्हणजे यांच्याशिवाय जमतच नाही ना आजकाल. हे असल्याशिवाय कार्यक्रमच होऊ शकत नाही. माणूस 10 रुपयाचं काम करतो, 100 रुपयाचे फोटो काढतो. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या निमित्ताने इथे वाटली यशवंत प्रतिष्ठानची, की इतकी महत्वाची माणसं बोलवलेली याच्या आधी. खरं तर ती पत्रिका जेव्हा मागची बाजू बघितली आणि आतापर्यंत आलेले लोक बघितले, तरी मला धमकी दिल्यासारखंच वाटलं. बघा आमच्याकडे कोण कोण येऊन गेले, आता बोला. आता काय बोलणार. पण त्या निमित्ताने खरोखरच मी त्यांचं अभिनंदन करतो. म्हणजे माझ्याशी आमदार साहेब पण खूप कौतुक करत होते. आमदार साहेब आपण एवढं कौतुक करत होतं, मला असं वाटलं 10-15 लाख देऊनच टाकता आता. खरोखरच माझी विनंती आहे आमदार साहेबांना की खरोखर या चळवळीसाठी, म्हणजे फक्त स्मरणिकेसाठी त्यांनी आवाहन केलंय, पण या व्याख्यानमालेसाठी आणि तुम्ही जसं म्हणालात की एखादी महिला व्याख्याती किंवा अशा लोकांना बोलवण्यासाठी आपण या चळवळी सोबत तन मन धनाने असावं, अशी मी यशवंत प्रतिष्ठानच्या वतीने विनंती करतो. आणि त्यांची सगळ्यात मला चांगली गोष्ट काय वाटली की ज्या पद्धतीने आमदार निर्मळ सहजपणे बोलत होते, त्या पद्धतीनं यशवंत प्रतिष्ठानची माणसं यांची पत्रिकेत स्वतःची नावं सुद्धा नाही. मला ही सगळ्यात महत्वाची गोष्ट वाटते की स्टेजच्या खाली राहून, स्टेजच्या मागे राहून, स्टेजच्या बाजूला राहून स्टेजचं महत्व वाढवण्याचं काम जे ते करतायत यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. या सगळ्या लोकांची यादी तर तुम्हाला माहिती कोणाचं व्याख्यान काय, पण आता जसं आमदार साहेबांनी सांगितलं की पेरे साहेबांना ऐकलं पाहिजे. खरोखर खूप मोठा माणूस आहे, मी त्या गावी गेलेलो पण आहे पाटोद्याला. त्यांना ऐकलं पाहिजे, त्यांना पाहिलं पण पाहिजे त्यांच्या गावाचं. म्हणजे पाटोद्याला जाऊन आपण त्यांचं काम बघितलं पाहिजे. आंघोळीला गरम पाणी तुम्हाला भेटतं गावात. गावात अगोदर वॉश बेसिन आहे. सगळ्यात गावात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला, म्हणजे मला सगळ्यात जास्त आवडली की त्यांनी सगळे महापुरुषांना पाण्याच्या टाकीवर असं एवढ्या उंचावर नेऊन ठेवले. सगळ्यांचे फोटो आहेत फक्त. म्हणजे अजिबात हा मोठा ते बाकी जाती पाती असली भानगडच नाही. महापुरुषाकडे बघायचं तर वरच बघायचं. कारण महापुरुष काय कुणाच्या बापाची जागीर नाही कुठं चौकात इथं असं मांडून ठेवलेली. आपण ज्यावेळी शिवाजी महाराजांचं नाव घेतो त्यावेळी शिवाजी महाराज हे काही कुणा एकाचे कुणाचे असे नसतात. शिवाजी महाराज जगाचे. म्हणजे जगात जर ज्याला चांगलं राज्य करायचं असेल त्यांनी शिवाजी महाराजांची आज्ञापत्र वाचली पाहिजे. म्हणजे जसं त्यांनी उल्लेख केला की रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लागता कामा नये. म्हणजे सगळ्यात मला महत्वाची गोष्ट ही वाटली की महाराजांच्या नावाने काम करताना फक्त मी संस्थेला, आता मी खूप उशिरा बोलायला सुरुवात करतोय, खूप लहान मुलं आहेत त्याच्यामुळे मी फार थोडक्यात बोलणार आहे. पण जेव्हा जेव्हा या महाराजांच्या नावाने मी अंबडच्या सगळ्या श्रोत्यांना पण विनंती करतो, ऐकणाऱ्यांना पण विनंती करतो की आता यानंतर बोलण्यात काही अर्थ नसतो. कारण तो मूड आपला गेलेला असतो. बायकांना मुलांना उशीर झालेला असतो. आपलं काही नसतं, त्यांना स्वयंपाक पण बनवायचा असतो. आपल्याला फक्त जेवायचं जरी असलं तरी ते वेळेवर लागत असतं. मुळात मुद्दा हा होता मला सांगायचं की शिवाजी महाराजांच्या नावाने आपण हा उपक्रम घेतोय. तर महाराजांच्या बाबतीत वेळेचं एक गणित आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की महाराजांनी जेवढं यश मिळवलेलं आहे ते सगळं वेळेचं नियोजन करून. त्यामुळे आपण वेळेवर आले पाहिजे या कार्यक्रमाला आणि वेळेवर सुरुवात केली. महाराजांच्या बाबतीत वेळ कमी पडली महाराजांना, नाहीतर आज कुठल्या नेत्याचा फोटो महाराजांच्या गेटअप मध्ये छापायची कोणाच्या बापाची हिंमत झाली.
महाराजांची तुलना कुठल्या नेत्याशी करण्याची कुणाची किंमत झाली. या थराला सगळे लोक जात असतात. महाराजांच्या नावाने व्याख्यानमाला चालू ही अतिशय मोठी गोष्ट आहे. आणि गावोगाव शहरापेक्षा छोट्या छोट्या गावांमध्ये छोट्या छोट्या तालुक्यांमध्ये शिवजयंती खूप आदर्श पद्धतीने साजरी होती. अशा पद्धतीने साजरी होती. या सगळ्या लोकांमध्ये येऊन वक्ता म्हणून मी इथे आलेलो असलो तरी मी काही तुम्हाला मार्गदर्शन करायला ते काय माझं वय नाही. म्हणजे आमदार साहेब तो 75 त्यांनी आता मला सांगितलं त्यांचं सिक्रेट. ते म्हणले तुम्ही 77 तुम्ही 75. मग ते आपण झाडाची प्रतिज्ञा घेत होतो तर ते म्हणले आम्ही घोषणा देतो. झाडा साहित्य संमेलन वृक्ष संमेलन आम्ही घेतलं तर त्याच्यात आम्ही घोषणा देतो की येऊन येऊन येणार कोण, झाडाशिवाय आहेच कोण. कारण सगळ्यात महत्वाचं आज जे आता गरजेचं आहे ती झाडं आहे. आणि या झाडांसाठी आपण प्रयत्न करतो. आमदार साहेबांनी थोडक्यात कानात मला सांगितलं आम्ही असतो तर कमळ म्हणलं असतं. येऊन येऊन येणार कमळाशिवाय आहेच कोण. पण कमळ पण झाडाचाच भाग आहे आमदार साहेब. त्याच्यामुळे तसं काय आम्ही मनावर घेणार नाही. म्हणजे मला तर या शहराचा असा मुद्दा आहे की मी गल्ली गोंधळ दिल्लीत मुजरा नावाचा सिनेमा लिहिलेला आहे. तर त्याच्यात तुम्ही हे टोपे नाव का वापरलं असं मला खूप प्रश्न. आता त्याचा काही संबंध नाही. म्हणजे ते अगदी माझ्या स्वप्नात पण नव्हतं. पण लोकांना त्याचा संबंध लावायचा प्रयत्न करतात आणि सयाजी शिंदे त्याचं उत्तर देऊन टाकतात की अरे तसं काही संबंध नाही. पण ह्या गोष्टी योगायोगाचा भाग झाला. मी बीड मधला बीड जिल्ह्यातला आहे. बीड जिल्ह्यात परिस्थिती राजकीय परिस्थिती किंवा भौगोलिक परिस्थिती अशी आहे. भौगोलिक परिस्थिती कमी वाईट आहे, राजकीय परिस्थिती जास्त वाईट आहे. पाणी नाही, सगळ्या गोष्टी दुष्काळ आहे. म्हणजे बीडमध्ये समस्या किंवा आपण मराठवाड्यातच सगळ्या समस्या आपण बघितलेल्या असतात. त्याच्यामुळे आपल्याला राजकारणावर बोलण्याशिवाय दुसरं काहीच काम होत नाही. आणि बघण्यासारखं काय ह्याचा बंगला त्याचा बंगला ह्याच्याशिवाय दुसरं काहीच. चर्चेचे विषय राजकारण. त्याच्यामुळे मी त्याच चर्चांमधून त्या सहवासातून घडत गेलो आणि मध्ये राजकीय विषयावर मी जास्त लिहितो. पण पहिल्यापासून नेत्यांची भाषणं ऐकायची मला खूप आवड होती. तर त्या आवडीतून काय झालं की कुठे पोतं घेऊन गोणी घेऊन जायचं बसायचं. आज ह्याचं भाषण उद्या त्यांचं भाषण. मग नेत्याचं भाषण ऐकलं की त्या दिवशी वाटायचं की आता रात्रीतून जग बदलणार. कारण भाषणं एवढे प्रभावी करतात हे लोक की आता जग बदलणार विषय सांगतो. पण पुन्हा म्हणजे ह्या नालायकांच्या नादी लागू नका, ह्यांच्यासारखा नीच कुणी नाही, ह्यांच्यासारखा हा नालायक कोणी नाही. आणि पहाटच शपथ घेतात एकत्र. काय जोड्या लावा स्पर्धा लावली तर माणूस मरून जाईल यांच्या पुढे. कोण कोणाबरोबर कधीच कळत नाही. डाऊट म्हणजे हा ह्याच्याबरोबर कसं काय जाऊ शकतो इतकं ते आपल्याला कन्फ्युज होतं. त्याच्यामुळे कुणाच्याच भाषणावर विश्वास ठेवायचा नाही हे मी ठरवून टाकलं. म्हणजे त्याच्यातून मी गाणं लिहिलं. झेंडा चित्रपटात मी गाणं लिहिलं होतं. ते माझ्या पूर्ण कॉलेजच्या किंवा भाषणात याचा सार होतं की विठ्ठला कोणता झेंडा घेऊन. हे गाणं लिहिण्याचं कारण माझं की तोच विचार माझ्या डोक्यात असेल की कोणता झेंडा हातात घ्यायचा. बरं निवडणूक आली किंवा कुठल्याही गोष्टी आली की देशाच्या झेंड्यावर कोणीच बोलत नाही. प्रत्येक झेंडा वेगळा होतो. पण आपण सामान्य नागरिक म्हणून आपण या देशाचे नागरिक म्हणून आपण आयुष्यभर आपण कायम आपल्या देशाच्या झेंड्याबद्दलच बोललं पाहिजे. देशाच्या झेंड्याचाच विचार. आणि मी अतिशय मनापासून विनंती करतो माझ्या भागातल्या लोकांना मी नेहमी विनंती करतो की राजकारण म्हणून सोय म्हणून आता यांचा झेंडा असेल वेगळा यांचा वेगळा असेल तुम्ही झेंडा कुठलाही घ्या खांद्यावर. निवडणुकीसाठी लोकशाही आहे. तुम्ही झेंडा कुठलाही घ्या पण एक लक्षात ठेवा त्याचा दांडा विकासाचा असला पाहिजे. आता बांबूच्या शेतीवर पाटलांनी सांगितलं. या सगळ्या असे प्रकार आपल्याला सगळीकडे बोलले जातात. या विचार विचार केला जातोय हे खूप महत्वाचं आहे. पण अशी फार 2-4च माणसं असतात. आपल्याला शेतीवर मार्गदर्शन करणाऱ्यांचं जे पीक वाढलंय तुम्हाला पण माहित असेल की भीती वाटते लोकांची. म्हणजे ज्यांनी खरोखर प्रयोग करून शेती केली ज्यांनी खरोखर आयुष्य वाचले असे खूप कमी लोक असतात. शेती आणि शेतकरी यांना शिकवायलाच खूप लोक जास्त तयार आहेत. कविता करायला खूप लोक तयार. ते कवीच रडू रडू कविता म्हणत असतो.
अरे तू कशाला एवढायला लागला, तुझी कुठे शेती, तू तिथं मुंबई पुण्यात बसणार, इथं कविता रडून रडून. बरं, बऱ्याच लोकांना शेतीवर कविता करताना शेतीतली काही माहिती सुद्धा. मी एका संमेलनात ऐकलेली कविता तुम्हाला सांगतो. एकाने कविता बळच लिहायचं, शेतीवर कविता लिहिली की लोक टाळ्या वाजतात, भाऊक असतात लोक, शेतकरी लोक दाद देतात, मग कुणी शेतीवर कविता करतात. एका संमेलनात मी कविता ऐकली होती, किती कौतुक करू सांगा, किती कौतुक करू सांगा, झाडावर डोलत होत्या भुईमुगाच्या शेंगा. आता ह्याच्या बापाने पाहिलं होत्या भुईमुगाच्या शेंगा डोलताना. पण आता शेती, शेतकरी काय शिकवायचं, कोणी शिकवायचं. म्हणजे एका शेतकऱ्याची गोष्ट सांगतो मी. आता सरकारकडून समित्या नेमल्या जातात शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार. ढेकळं कळत नसतं त्या समितीच्या लोकांना, याचा मेवना त्याचा पाहुणा असल्या समित्या असतात, त्या अधिकारी कोणीतरी घेऊन. पण त्या प्रवासन मानधन त्यांना पैसे, अरे हे असले पाहुणे म्हणजे निवळ 1,500-2,000 हजारावर पोचलेलीच. हेच असतात ना समितीत, कोण असतं. ही असली समिती एकदा एका शेतकऱ्याकडे जाते, आपल्या आंबडकडे असं कुठंतरी शेतात जातात. एक शेतकरी आपला बसलाय झाडाखाली, ते जातो झाडाखाली बसलेल्या शेतकऱ्याला म्हणतो ती समितीतला माणूस, का तुम्ही ह्या झाडाला खत टाकता का नाही. नाही टाकत. मग खत टाकत जा, त्याच्याशिवाय ह्या झाडाला चिकू कशी येते, याला तुम्ही खत टाकत जा. म्हणतो नाही टाकायचं, जातो. शेतकरी ह्याला मार्गदर्शन करतो, ह्याला कळतच नाही. तुम्ही ह्या झाडाला पाणी तरी टाकता का नाही. नाही टाकत. तो अहो पाणी नाही टाकलं तर कशी याला फळं येतील. आता ह्याला 500 फळं येणार, उद्या 5,000 फळं येतील, 5,000 चिकू येतील. तो म्हणतो नाही टाकायचं, तू जा. तो अधिकारी भडकतो, म्हणतो तुम्ही ह्याची छाटणी तरी करता का. म्हणतो नाही करत. आणि नाही करायची, तू जा. त्याला शेतकरी एकदम उर्मट वाटतो, ह्याच्यामुळे तुमचं नुकसान होतं, ह्याच्यामुळे शेतकऱ्यांना पीक मिळत नाही, ह्याच्यामुळे शेतकऱ्यांवर ही वेळ आलेली, ह्याच्यामुळे तुम्ही कसा चिकू येणार, तुम्ही कामच करत नाही, तुम्ही असंच करत नाही. अरे तो म्हणतो बावळ्या, हे शेवग्याचं झाड आहे, याला तुझ्या बापाकडून चिकू येणार आहे. तू कुठं शिकवायला लागला, तू जा माहिती. ही समिती, हे असले लोक हे शिकवणार शेतकऱ्याला. शेतकऱ्याने अमुक केलं पाहिजे, शेतकऱ्याने तमुक केलं पाहिजे. शेतकऱ्याला काही शिकवायची गरज नाही. तुम्ही पिकाला भाव द्या, बाकी सगळं शेतकरी बघून घ्या. हे रिकामे मार्गदर्शन देत नाही, ह्यांचा लय होत आलंय. आणि पुन्हा हे मोबाईल आल्यापासून तर अति झालंय. म्हणजे हे व्हॉट्सअप बिट्सअप आले ते सगळ्यात वाईट. त्या व्हॉट्सअपवर लोक उठले की सुविचार पाठवले, कष्ट करा, यश मिळेल, तुम्हीच असं करू शकता, तुम्ही तगड्यावर करा, तुम्ही डोकंवर करा, तुम्ही दमो करा. अरे बावळट. बरं किती वाजता. सकाळी 6 वाजता. मला सांगा, आता सगळेच माणसं, आता आंबड काय, मुंबई काय, पुणे काय, माणसाला आता रात्री 10-11 घरी यायला होते. जेवून खाऊन माणूस झोपतोय 11-12 वाजते. दिवसभर काम करून रात्री 11-12 वाजता झोपलेल्या माणसाच्या मोबाईलवर 6 वाजता अर्जंट तेव्हा मेसेज येतो. काय मेसेज, तर कष्ट करा, यश. आणि काल काय माशा मारित होतो. आणि पाठविणारा 6 वाजता मेसेज, तू गाडवा, तू जॉगिंग कर, तू व्यायाम कर, तू 6 वाजता मेसेज पाठवत असेल, सुविचार पाठवत असेल का. हे रिकामी लोक पहिले पाकिस्तानला पाठवले सुविचार पाठवणारे. आपल्याला नाही गरज त्या सुविचाराची, आपल्याला काम करणाऱ्या माणसाचं. हे रिकामी सुविचार नको. ह्या मार्गदर्शनात मी तुम्हाला सांगतो. बरं, एक तर हा मोबाईल इतका मोठा शाप आहे, लेकरा बाळांसाठी तर भयंकर शाप आहे. हा मोबाईल फक्त महिलांसाठी वरदान आहे, पुरुषांसाठी शाप आहे. तर तुम्ही म्हणता का, तंत्रज्ञान नेहमीच बायकांसाठी वरदान असतात. हे पहिले कसं होतं, पुरुषांच्या गप्पा सांगतो तुम्हाला, थोडक्यात सांगतो. पुरुष काय गप्पा मारतात, आम्ही पुरुष असे गप्पा. आपल्या बापाच्या पिढीचं बरं होतं, कधी घरी येणार कधी नाही, त्यांनी ठरवायचं. ते आले तर आले, ते आले तर ठीक, विचारायचं काही सोयच नव्हती, मोबाईलच नव्हता. आपलं काय, कधी येणार, किती वेळ लागेल, अजून किती, 5 मिनिटं म्हणले होते. बरं, इथपर्यंत ठीक होतं. आता आलाय स्मार्टफोन, लय हौशन घेऊन दिली बायकाला खुश करायला नवऱ्याने. त्याच्यात काय झालंय, त्याच्यात येतं ते लोकेशन. किंवा म्हणतो मी लय मीटिंग मध्ये, मग ती म्हणती बरं करा व्हिडिओ कॉल. लगेच बारच्या बाहेर येतो, कुठेतरी रस्त्यावर व्हिडिओ कॉल. काय रिकामा ताण झाला का नाही. वरदान कुणासाठी, बायकांसाठी. पण ही चांगली गोष्ट.
बायका लगेच लोकेशन मागतात, बायका लगेच व्हिडिओ कॉल करतात. त्याच्यामुळे बायकांसाठी खूप महत्वाची गोष्ट आहे मोबाईल. पण ह्या मोबाईलची गडबड कशी झाली? ह्या मोबाईलमुळे तरुण पिढीची भाषा बदलली. पत्रातून जी गोष्ट कळायची, मी नेहमी काय म्हणतो की पत्र जेव्हा लिहायचं तेव्हा आपण पत्र लिहायचो, तर तुम्हाला माहिती की आपण पत्र एक तर त्या तारे पोचून कार्ड आंतरदेशीय पत्र वितर ठेवणारी माणसं आपण, आपल्या घरातली ती परिस्थिती. पत्र लिहायचं म्हणलं तर सगळं घर एकत्र जमायचं. मग घरातले आजोबा नातवाला माझी पापिली, मग हे माझा आशीर्वाद लिही, आजी म्हणायची माझी तपकीर घेऊन ये, मग आत्याला हे सांग, मग मामाला विचार आंबे आले का, आम्ही विहिरीत पाणी आलं का, असं सगळ्या घराचं मिळून ते पत्र असायचं. तुम्हाला आठवतं गेल्या 25-30 वर्षात असं घर कधीतरी एकत्र बसून कोणातरी नातेवाईकाला किंवा ओळखीच्या माणसाला आपण असं काही लिहिलं? आता काय मोबाईल, नवरा इकडे बसला एकाच ठिकाणी, नवऱ्याचे मेसेज वेगळे, बायकोचे मेसेज वेगळे, म्हणजे आणि ते सगळं खासगीच चालू आहे ना. नवऱ्याला माहित नाही बायकोचं काय मेसेज, बायकोला माहित नाही नवऱ्याचं मेसेज. अमेरिकेत परिस्थिती अशी, अशा देशांमध्ये कोर्टात खटले चालू आहेत, नवऱ्यानी मोबाईलचा पासवर्ड सांगितला नाही म्हणून बायकोनी घटस्फोट घेतलाय. कोणता नवरा सांगतो? आमच्याकडे एक माणूस चक्कर येऊन पडला होता रस्त्यात, गाडीने उडवलं, चक्कर येऊन पडला. त्याचं काय चाललंय कुणाला कळलं ना. तर तू म्हणतो मोबाईल डिलीट करून टाका सगळी मेमरी. त्याला मरायची भीती नव्हती, बायको बघल चॅटिंग ही भीती होती. एवढा ताण झालाय म्हणजे मार जीव चाललाय तुझा, तू रस्त्यावर पडला असं डिलीट करा एवढंच बोलतोय. अरे काय करावं याला, करावं का त्याला असलेला पुढे? एवढी भीती वाटते तर करू नये असले धंदे. पण ही परिस्थिती, ही खूप लोकांची परिस्थिती, आणि हे इतकं भयंकर झालं या मोबाईलमुळे. पत्र आपल्याला आलं की त्या पत्राची भाषा, त्या पत्राचं अक्षर, त्या पत्रावरचं की हे आपल्यासाठी लिहिलं ह्याची जाणीव होती. हे माझ्यासाठी, माझ्या मामाने पाठवले, माझ्या मावशीने पाठवले, माझ्या चुलत्याने पाठवले. आणि त्या पत्रातलं अक्षर जे होतं ते कष्ट होते आपल्या माणसासाठी लिहिण्यासाठी. सुंदर अक्षर काढायचं, सुंदर अक्षर काढावं वाटायचं. पत्र काय करतो? पत्रातला संदेश, पत्रातली ओळ. मोबाईल काय होतो? मोबाईलवर मेसेज येतो, मोबाईल मध्ये आपल्यासाठी काहीतरी लिहिलं असतं, ते कुठं खिशात व्हायब्रेट होतं. फक्त मोबाईलचा मेसेज खिशात व्हायब्रेट होतो, पत्र हृदयात कालवा. कधीची पत्र म्हणजे आज आपल्या देशाचा इतिहास आपल्याला माहिती आहे, तो पत्रांमधून. आज्ञापत्र आहेत शिवाजी महाराजांची, लोकहितवादींची पत्र आहेत, सगळ्या मोठ्या नेहरूंनी इंदिरा गांधींना लिहिलेली पत्र. मी सगळ्या आयांना विनंती करतो की पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांच्या मुलीला लिहिलेली पत्र, म्हणजे इंदिरा गांधींना लिहिलेली पत्र आपल्या मुलाला कंपल्सरी वाचायला. जगाचा इतिहास कळतो, जगाचा. आणि जगाचा इतिहास म्हणजे एका बापाने एका मुलीला कशा पद्धतीने शिकवलं पाहिजे, कशा पद्धतीने जगाची माहिती दिली पाहिजे, हे पंडित नेहरूंच्या. आणि इंदिरेश पत्रे नावाने ते मराठीत पण पुस्तक आहे, अगदी छान पुस्तक आहे. ही पत्र सगळ्यात महत्वाची. या पत्रावर तुम्हाला गांधीजींचा किस्सा सांग. गांधीजींच्या बाबतीत एक विनाकारण आपल्याकडे टीका असते गांधीजींच्या बाबतीत. गांधीजींना समजून न घेतच बोलणारे खूप लोक असतात. पण जगात आपल्या देशात गांधीजींच्या नावानं बोटं मोडायचे, आपल्या देशात गांधीजींच्या नावानं काही जरी गेलं, परदेशात गेल्यावर पुन्हा पुढे डोकं आपटावं लागतं. पुतळाच फक्त महात्मा गांधीचा असतो बाकीच्या देशात, दुसरं नाही. कारण जगाला माहिती की सगळ्यात मोठा माणूस हा आहे, असा माणूस पृथ्वीवर होऊ शकतो, याच्यावर विश्वास बसणार नाही, असं आईन्स्टाईनने म्हटलेलं आहे. त्या गांधीजींना पत्र आलं होतं. या गांधीजींना पत्र आल्यावर गांधीजींनी पत्र घेतलं. ते इंग्रज अधिकाऱ्याचं पत्र होतं. इंग्रज अधिकाऱ्यांनी गांधीजींना खूप शिव्या दिलेल्या होत्या त्या पत्रात, खूप वाईट साईट लिहिलेलं होतं. गांधीजींनी ते पत्र बघितलं, त्यांच्या सहाय्यकाने ते वाचून दाखवलं. गांधीजींनी पत्र असं टाकून दिलं आणि त्याची टाचणी फक्त काढली. 2 पानं होती, तर त्याची जी टाचणी होती ती काढली आणि पत्र त्यांना म्हणजे फेकून दिली. टाचणी स्वतः होती. मग तो सहाय्यक त्यांना जो म्हटला की बापू ह्याला उत्तर नाही द्यायचं. म्हणजे नाही, हे काही कामाचं नाही, टाकून दे. म्हटलं बापू तुम्ही असं का म्हणता? तुम्ही पत्र, त्यांनी एवढ्या तुम्हाला शिव्या दिल्या, तुम्ही हे कागद फेकून दे म्हणता, तुम्ही फक्त टाचणी घेतली का, असं का करता? तर ते म्हणले ह्यात फक्त ही टाचणीच कामाची, या शिवाय मला घेऊन काय करू, ही टाचणी कामाला तरी काय घ्यायचं आणि काय नाही घ्यायचं
हे या लोकांना महात्म्यांना कळलेलं होतं, म्हणून हा देश आतापर्यंत टिकलाय, म्हणून हा देश आतापर्यंत योग्य मार्गावर आहे. पण बघ काही चुकीचे लोक यायला लागले मार्गदर्शन करायला, काही चुकीचे लोक जास्त दीडशानेपणा वागायला लागले. आपल्याकडे मार्गदर्शनाची पद्धतीने मला गोष्ट सांग. एका माणसाकडे घोडा होता, पांढरा शुभ्र घोडा, खूप छान घोडा, नाचणारा घोडा. पायात ते लग्नात कसं असतं, ते पुढं पाय करून नाचतं ना घोडं, पुढचे दोन पाय. बऱ्याचदा नवरदेवापेक्षा त्या घोड्याला डिमांड जास्त असते, ते घोडा ना नाचणार. तर ते घोडं नाचणार त्या माणसाकडे होतं, त्यांनी त्या गोठ्यात ठेवलेलं होतं. त्याला मस्त गोठ्यात एक बोकड पण ठेवलेलं होतं. ते घोडं एकदा नाचता नाचता पडतं आणि त्याचा पाय मुरगळतो. ते घोड्याला चालता येत नाही, नाचायचं तर विषयच येत नाही. घोडं पडलं होते, बऱ्याचदा उपचार होतात, बऱ्याच ठिकाणी जातो, बऱ्याच ठिकाणी घोड्याला दाखवतात. डॉक्टर म्हणतो, मोठा व्हेटरनरी डॉक्टरला आणतात. व्हेटरनरी डॉक्टर म्हणतो, याच्यावर तुम्ही पैसे घालवू नका, हे घोडं काय बरं होणार नाही. मग तो मला ठरवतो, गोठ्यातूनच फोन करतो, डॉक्टर गेल्यावर मित्रांना फोन करतो की आता काय घोडं आपल्याला सांभाळणं होणार नाही, घोडं जगवणं काय मोठी गोष्ट, अवघड गोष्ट असते. मग तो 10 दिवसात जर घोडं बरं झालं नाही तर घोड्याला गोळी मारून विषय संपून टाकतो, आता काय आपल्याला झेपत नाही. तर ते घोडं ऐकत नाही, पण ते बोकड तिथं असतं जवळ. ते बोकड ऐकतं हा फोन, गोळी मारेन 10 दिवसात. ते बोकड असतं, ते व्हॉट्सअपवर सुविचार पाठवणाऱ्या जमत ते लगेच त्याला म्हणतो, घोड्याला कष्ट कर, यश मिळेल, तू पायावर उभा राहू शकतोस. ते घोड्याला बोकडाकडून सुविचार ऐकायचे, मार्गदर्शन ऐकायचं, किती तास होत असेल. ती 1 दिवस ऐकतं, 2 दिवस ऐकतं, ते बोकड्यात चालूच आहे. तू उभा राहू शकतोस, तू जोर लाव, तू असं कर. ते मोटिवेशनल स्पीकर असं प्रेरणादायी वक्ते वगैरे असेल, तू असं कर, तू तसं कर. ते कधरून जातं, ते रंजीस येतं. ते म्हणतं नाही बाज झाला, या बोकडाकडून ऐकणं म्हणजे याच्यापेक्षा वाईट काही नाही. म्हणजे ते म्हणतो जे व्हायचं, पायाला तुकडा पडला तरी चालेल, मी उभा राहतो. 3ऱ्या दिवशी खरोखरच ते घोडं उभं राहतं. म्हणतो मेलो तरी चालेल, उभा राहतो, याची बडबड नको. आणि ते खरंच उभं राहतं, त्याला काय नॉर्मल होतं. 4थ्या दिवशी घोडं चालायला लागतं, नाचायला लागतं, ठणठणीत बरं होतो. मालक बघतो, घोडं चमत्कार झाला, घोडं एकदम ठणठणीत बरं झालं. बोकड घोडं नाचायला लागलं, मालक एकदम खुश, मालकाला खूप बरं वाटतं. मालक फोन करतो, आपलं घोडं एकदम ठणठणीत बरं झालं, नाचायला लागलं, आज संध्याकाळी सगळे, आज पार्टी, आज मी बोकड कापणार. काय भावात पडलं मार्गदर्शन. मग आपली जेवढी लायकी आहे ना तेवढंच समजावून विनाकारण बडबड. अंदाज आला ना, बरेच लोक अर्थसंकल्प करून बोलतात. अरे तुझ्या खिशात महिन्याच्या शेवटी 25 रुपये राहत नाही, तू अर्थसंकल्पावर कुठं बोलतो. जरा अभ्यास तर करायचा, त्या विषयाचा अभ्यास तर पाहिजे. ज्या विषयावर आपण बोलतो त्याचा अभ्यास तर केला पाहिजे. आलं व्हॉट्सअप कर की पाठव, आलं व्हॉट्सअपवर दे पाठवून पुढे. पण त्याच्यामुळे तरुण पिढीची फार भानगड झाली. आपला मुद्दा तोच आहे की पूर्वी कसं होतं आमच्या काळात, म्हणजे आमदार साहेबांनी 2 वर्षात मागं पुढे, म्हणजे आमच्या काळात प्रेम करणं खूप अवघड होतं. म्हणजे सायकलवर वगैरे जावं लागायचं. मी माझ्या पुरतं बोलतो, लगेच तुम्ही तिकडे नका बोलू. सायकलवर जा, घरापुढं जा, चक्रा मारा, लांबूनच बघा, हे कष्ट होत. पत्र लिहिणं कष्ट होत. आता गडबड कशी झाली, एकदा फोन नंबर आला, त्यांचं प्रेमच संपलं, विषय संपला, चॅटिंगच सुरू डायरेक्ट. पण ही चॅटिंग म्हणजे तुम्ही एक विचार करा किती भयंकर आहे. आजकालच्या पोरांची चॅटिंग तुम्ही बघितलं तर हे इकडून ती इमोजी पाठवतो, स्माईल, ते तिकडून गाल लाल झालेले, हे पिवळा बॉल, हे इकडून मग बदाम, ते तिकडून मग अजून काहीतरी किस, मग ते मिठी, मग हे ते चेंडू 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 चेंडू. अरे बोला काहीतरी, हे काय चॅटिंग आहे, हे काय प्रेम आहे. हे याच्या पांघरुणात ती तिकडे तिच्या पांघरुणात आणि मग प्रेम, ही काय चॅटिंग आहे, ह्याच्यात काय भाषा आहे. बरं त्याच्यात पुन्हा हा म्हणणार काय, माझं तुझ्यावर आबाळा एवढं प्रेम आहे. अरे तू सायकल एवढा, तू कुठं आबाळा एवढं प्रेम करत, तू गप्पा किती मारशील. बरं आय लव्ह यू पण पूर्ण लिहित नाही, काय लिहितो ILU. एवढा तर कंजूस आहे तू, तुला आय लव्ह यू पूर्ण लिहिता येत नाही, तू आबाळा एवढं प्रेम करणार आहे. ही जी भाषा बदलत चालली. तुम्ही हा विचार कधी केलाय की गेल्या 25 वर्षांपासून, गेल्या 20-25 वर्षांपासून आपल्या तरुण पिढीने, आपल्या पिढीने, या सगळ्या पुढच्या पिढीने प्रपोज कसं केलं, प्रेम कसं व्यक्त केलं, तर 99% मुलाने किंवा मुलीने, तरुणीने
स्त्रीने पुरुषाने प्रेम व्यक्त केलंय ते आय लव्ह यू असं इंग्रजीत बोलून मराठीत प्रेम व्यक्त करण्याची आपल्याला लाज वाटते, याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट. मराठीत प्रेमाला शब्द नाही, मराठीत प्रेम व्यक्त करत नाही. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणायला लाज वाटते. आमची पिढी फार नशीबवान होते. आमच्याकडे कसं होतं की आम्ही आपलं शीला चाललोय, लघवीला चाललोय, सूला चाललोय असं बोलायचो. आता वॉशरूम आहे का, टॉयलेट आहे का, अरे तुझ्या गावाला एसटी येत नाही, तू येड्यावाने का करायला लागला, वॉशरूम टॉयलेट का नाही, हे काय असतं, कुठे शिकवलं तुला हे बावळा, का लाज वाटते तुला. मराठी भाषेत बोलायची कशासाठी वाटायची. मराठी माणसं होतात, आपल्या भाषेत बोललं पाहिजे, आपल्या भाषेत व्यक्त झालं पाहिजे. आपली भाषा सगळ्यात महत्वाची भाषा, जगातली सगळ्यात महत्वाची भाषा कोणती, जी आपली आई बोलते ती सगळ्यात महत्वाची भाषा. दुसरी भाषा आपल्याला येऊच शकत नाही ना. जगातली सगळ्यात महत्वाची भाषा तीच असते, ती भाषा आपण बोलली पाहिजे, व्यक्त झालं. आजकाल काय आले ते थँक्यू सॉरी. या थँक्यू सॉरीने इतकं नुकसान केलं आपलं. म्हणजे बापाने पाणी आणून दिलं पोराला, आजकाल वेळ आली, बापाने पोराला पाणी आणून दिलं तर पोरं, मी जर लहान असेल तर आपल्या पिढीचं, तुमच्या माझ्या पिढीचं काय झालं असतं, आपण पाया पडलो असतो ना डायरेक्ट, बापाने पाणी आणून दिलं. आता कसं होतं, बापाने पाणी, पोरं कसं, हा थँक्यू, अरे धमकी देतो, थँक्यू नीट तर म्हण. आपल्याकडे पाय लागला की पद्धतीने पाया पडतो. आता कसं सॉरी सॉरी, आणि काय चेहरे झाले तुमचे, काय भाषा झाली. उधारीतली भाषा बोलल्यावर तुमचे थोपड असे सुतक पडल्यासारखेच होणार ना. सॉरी, जर सॉरी नव्हती, जर थँक्यू नव्हतं तर काय होतं, कुणीतरी आपल्याला पाणी दिल्यावर आपण असं चेहरा भरून हसायचो. आपल्या चेहऱ्यावर कृतज्ञता यायची, आपल्या चेहऱ्यावर 4-5 भाव यायचे. कृतज्ञता वाटायची, मोठेपणा वाटायचा, मन भरून यायचं, आनंद व्हायचा, हसू यायचं. आणि हे सगळं जाऊन काय झालं, थँक्यू. हे आपण किती मोठं नुकसान केलं आपलं स्वतःच. थँक्यू सॉरी हे सगळं नाही, ही संस्कृती नाही. आपली संस्कृती असं मन मोकळी दाद देण्याची, मन मोकळेपणाने व्यक्त होण्याची, हे आपलं सार आहे या संस्कृतीत. या पद्धतीने आपण व्यक्त झालो. आपल्याकडं पत्रामध्ये बायका टिकल्या पाठवायच्या, पत्रामध्ये पानं, पिंपळ पान, पत्रामध्ये झाडाचे पानं, पत्रामध्ये आवडत्या गोष्टी पाठवल्या त्याच्या अंतर्देशी. इतकी भोळी माणसं आपल्याकडे. आज आपण काय पाठवू शकतो मेसेज मध्ये, काहीच पाठवू शकत नाही. काही एडपट आपलं बॅलन्स करते, रिचार्ज करते, तेवढंच. दुसरी काहीच मदत आपण करू शकत नाही. काही त्याच्यातच बरबाद झाले. म्हणजे पूर्वी हे म्हणलं जायचं, कुठल्याही राजकीय नेते किंवा बाळासाहेब ठाकरेंचे जे वडील होते प्रबोधनकार ठाकरे, प्रबोधनकार ठाकरेंनी बाळासाहेबांना एक गोष्ट सांगितली की जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती काय, तर जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती तुमच्या दारात चपला किती आहेत आणि तुमच्याकडे माणसं किती पाहुणे, ही तुमची सगळ्यात मोठी माणसं तुमच्या दारात पाहिजे. आजकाल रिकाम्या लोकांच्या दारात गर्दी असते. कशामुळे गर्दी असते, बऱ्याच गावामध्ये तुम्ही बघा, ज्याच्याकडे वायफाय आहे त्याच्याकडे गर्दी असते आसपास, भेटते करेल, व्यक्ती करेल. ही कुठली गर्दीची पद्धत आहे. आपल्याकडे नाव एकाचं घ्यायचं, शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं, आणि तरुण पिढी काय करते, नगरसेवकाच्या मागे 150 फिरते जय, आमदाराच्या मागे 200 फिरते जय, खासदाराच्या मागे 300 फिरते जय. अरे तू महाराजांचं नाव घेतो ना गाढवा. महाराजांनी काय शिकवलंय, स्वराज्याची प्रेरणा दिली. महाराजांनी काय दिलंय जगाला, महाराजांनी जगाला सांगितलंय की आम्ही मराठी माणसं स्वतःच राज्य स्थापन करू शकतो. या देशात पहिल्यांदा झालं की आमचं राज्य येणार, आम्ही करणार राज्य. या देशात पहिल्यांदा तो लढा उभा राहिला. आणि त्या माणसाचं नाव घेऊन बोंबलत कुणाचं बापाच्या पेट्रोल मध्ये नेत्याच्या मागे जय. बापाचं पेट्रोल तरी टाकू नको, तुझा तू हिंड कुणाच्या मागे हिंडायचं. आणि मी सगळ्या पक्षांच्या बाबतीत बोलतो की का नेत्यांच्या कुणाच्या मागे का हिंडायचं. बरं ह्याच्यामुळे काय घडलं की आता ह्यांच्या पिढीतले लोक, या पिढीतली ही सगळी जी राजकीय मंडळी, ह्यांच्या पिढीत राष्ट्रसेवा दल, जनता दल, छात्र भारती, संघ, हे सगळे एक संस्कार होते, हे सगळे विचारधारा होती, एक बैठक होती. त्या कार्यकर्त्यांना निष्ठा होती. आता राहिली का ती निष्ठा, नेत्यांनाच नाही राहिली तर कार्यकर्त्याला तरी कुठं.
म्हणजे ज्या दिवशी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एकत्र बघितलं त्या दिवशी मी जगात आता काही बघू शकतो याची मानसिकता काही बघू शकतो. म्हणजे पूर्वी गल्लीत ह्यांचा पोरगा त्याची पोरगी बघितल्यावर असं देव व्हायचं ना, पाणी पितो ते विषाच असा. पण हे होऊ शकतं. ते आता विकासासाठी माणसं खूप काही करतात, बलिदान देतात, त्या काय करावं लागतं. म्हणजे आपण काय आपल्याच भल्यासाठी चाललं ना आपण नाव ठेवायचं बरं नाही देशात. तर हे जे चाललेलं आहे आपल्या भल्यासाठीचं बलिदान, ह्याच्यात एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तरुण पिढीचं खूप मोठं नुकसान. कारण ही जी माणसं ही कार्यकर्ता म्हणून बैठकीतून तयार झाली, कुणी संघातून तयार झाले, कुणी भारतीय जनता पक्षात, कुणी शिवसेनेतून. म्हणजे शिवसेनेच्या शाखेत सामान्य माणूस जाऊ शकायचा असा एक दरारा होता की माझा प्रश्न मी घेऊन गेलो, प्रश्न सुटणार. ह्या एक काँग्रेसची परंपरा होती, एक जनता दलाची परंपरा होती, एक छात्र भारती, असे सगळे विचार होते, कार्यकर्ते होते. नंतर काय झालं, शेतकरी कामगार, हे सगळे मोठे विचार होते. नंतर कार्यकर्ते संपले, चमचे आले. तर कार्यकर्त्याला एक निष्ठा लागते, ती संपून गेली, मग आले चमचे. हे कुणाचे पण असतात. या चमच्यांचा प्रॉब्लेम काय असतो. आता एक समजा जिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख निवडणूक झाली, मगाशी त्यांनी जसं सांगितलं आम्ही जशी स्ट्रॅटेजीने निवडणूक लढवतो, तशी ती स्ट्रॅटेजीने जिल्हा प्रमुखांनी एका निवडणूक झाल्यावर सगळं कार्यकर्ते चमच्यांना घेऊन ते गेले फार्म हाऊस. चला म्हणजे आता एवढी मरमर केली तुम्ही, गाढवा साखर राबविलो तुम्हाला, आज फार्म हाऊसवर पार्टी देतो तुम्हाला. आज फार्म हाऊसवर जिल्हा प्रमुखाचं तळ, त्यांच्या शेतात तळे असतात, आपल्याकडे खड्डा, ते तळ होतं त्यांच्या शेतात. जेवण बिवण केलं, तळ्यापाशी बसले, मग जिल्हा प्रमुखाला लह झाली की आता आपण परीक्षा घेऊ आपल्या चमच्यांची. ह्यांची 5 वर्षात एकदाच परीक्षा असते, हे आपली रोज परीक्षा घेऊ शकतात. मग ते त्यांनी तळ्यात दगड टाकलं, जिल्हा प्रमुखांनी तळ्यात दगड टाकलं, दगड बुडाला. मग त्यांनी विचारलं, हे सगळे चमचेच बसलेले, म्हणले सांगा दगड पाण्यात का बुडाला. हे सगळे 12 तास म्हणजे बोंबलं घेणारे कोण असेल. 200 रुपयासाठी बिर्याणीसाठी प्रचारात त्याला घेणारे कोण शिकलेले असेल. साहेब दगड घनतेमुळे पाण्यात बुडाला, दगड वस्तुमानामुळे. कोणी म्हणतं अमुक दगडाचं वजन जास्त होतं, कोणी म्हणतं पाण्याचं वजन कमी होतं, कोणी म्हणतं अमुक होतं तमुक होतं. साहेबाला काय उत्तर पटलं नाही. मग एक साहेबाचा खास चमचा होता. काही चमचे मी तुम्हाला सांगतो, काही चमचे लय भारी असते. एक जण तर मला काय म्हणला होता, म्हणजे मी सगळ्यात खास आहे साहेबाचा, मी साहेबाचा डावा. म्हणलं तुला डावा हात कशासाठी असतो माहिती का? साहेबाचा डावा हात व्हायला तुझ्या बापाने ह्याच्यासाठी जन्माला घातलं. डावा एक तर अजून असं भेटला होता, मी साहेब मी म्हणून दिल्याशिवाय साहेब तंबाखूच खात नाही. आई बापाला वाटलं असं, आई बापाने पोराला घटस्फोट एक पद्धत असते ती इमिजिएट दिली असते त्याला, सोड चिठ्ठी घे पोरगा आमचा नाही. हे असली लाच घालीवर कोणाला पाहिजे. तंबाखू सोडून देतो मी म्हणून दिल्याशिवाय साहेब खा. तर असा एक चमचा होता, असा चमचा तिथं बसलेला. तर तो सक्त म्हणतो, साहेब हे सगळे पुस्तक वाचून मोठे झालेले, मी तुमच्या बरोबर हिंडून मोठं झालो, मी तुमच्या मागं हिंडून मोठा झालं, मी उत्तर देतो दगड पाण्यात का बुडाला. साहेब म्हणतो बोल, दगड का पाण्यात बुडाला सांग. साहेब दगड पाण्यात बुडाला कारण एवढंच आहे, ज्या क्षणी दगडाने तुमचा हात सोडला दगड बुडाला. अजून किती खुशमस्करी पाहिजे, अजून किती लाचार पाहिजे, अजून किती नीच पाहिजे, अजून किती हलकट पाहिजे. ह्या चमच्यांनी नेते बिघडवले, ह्या चमच्यामुळे भ्रष्टाचार संपत नाही, ह्या चमच्यामुळे नेत्यांना असं वाटतं हेमा मालिनी सारखे तिच्या गालासारखेच रोड आहे. हेच म्हणतात ना, साहेब तुम्ही काय काम केलं, तुम्ही काय विकास केला. त्यांना खरंच वाटतं साहेबांना. आता 100 लोक म्हणलं खरं वाटत. हे चमचे आपल्या कामासाठी साहेब आमच्या साहेबासारखा तो थोर कोण नाही, कार्य सम्राट, अमुक सम्राट, तमुक सम्राट. ही सगळ्यात वाईट गोष्ट. याच्यामुळे भ्रष्टाचार कधी संपेल मला तरी एवढंच वाटतं, त्याला काही जादू नाही. भ्रष्टाचार कधी संपेल मी तुम्हाला. लहानपणी प्रत्येकाला एक गोष्ट माहिती, लहानपणी प्रत्येक माणसाने प्रत्येकाने ऐकलं असेल, कुठल्या ना कुठल्या तरी पोराने पैसे गिळलेले असतात.
खेळता खेळता त्याच्या तोंडात पैसे गेलेले असतात, कुणी 50 पैसे, कुणी रुपये त्याच्या तोंडात. मग ते पैसे जेव्हा त्याच्यात खेळता खेळता तोंडात जातात, काय होतं, त्याची आई एकदम रडायला लागते, घाबरून जाते, भीती वाटते तिला. असं बापाला बोलवलं जातं, शेजाऱ्या पाजाऱ्या सांगितलं, आरडा ओरडा रडू पडू सगळं 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 झाल्यानंतर घडतं काय, त्याला डॉक्टरकडे घेऊन जातात. डॉक्टर मग बघा काहीतरी डॉक्टर थांबा, ऑपरेशन विपरेशन काही नाही, 2 दिवस वाट बघू. 2 दिवस वाट बघणं चालू होत 50 पैशासाठी. बाप ऑफिस मधून फोन करतोय, आले का 50 पैसे? आई म्हणते नाही, पिंटला अजून काही वाटच ना. शेजारी म्हणतो केळी खाऊ का? 50 पैशासाठी 15 रुपयाची केळी, 50 पैशासाठी 200 रुपयाचा डॉक्टर, 50 पैशासाठी सगळी धडपड, रात्रभर मायबाप जागी, रात्रभर रडापड. 2 दिवसानंतर आनंदाची बातमी, ती सगळी सुटकेचा निश्वास सोडत पिंटोनी 50 पैसे आले. 50 पैसे याची देही, याची डोळा बघितल्यावर आईबाप सुटलो. आता मग हा जो 5-6 वर्षाचा पिंटू हा होतो 30-35 वर्षाचा, हा नगरसेवक होतो. आणि मग 50 पैशाचे 50 लाख घेऊन येतो, 5 लाख गिळायला लागतो, 15 लाख गिळायला लागतो. आणि आईबाप रडतच नाही, आईबाप डॉक्टरकडे पण जात नाही. अरे पिंटाने 5 लाख गिळले ना, घेऊन जा ना त्याला डॉक्टरकडे. 50 पैसे गिळले होते तर एवढा रडारड करून 2 दिवस झोपले नव्हते तुम्ही. त्या पिंट्याने आज 5 लाख रुपये गिळले, त्या पिंट्याने आज 15 लाख गिळले. त्या दिवशी आई बापाला का रडू येत नाही, त्या दिवशी आई बाप का विचारत नाही ते आले कुठे? जोपर्यंत आई बाप विचारणार नाही तोपर्यंत भ्रष्टाचार संपणार नाही. बाकी पोलीस, सीबीआय, अमुक तमुक, ईडी फिडी कोण नाही. ते ईडी म्हणलं तर लोक जातात, मी येतो ईडी, चल बोल. ईडीला कोण घाबरते? आई बापाला सगळ्यात जास्त. ईडी पेक्षा घाबरतो माणूस आई बापाला. त्याच्यामुळे आई बापाने बोललं पाहिजे. आई बाप जेव्हा जाब विचारतील ना पोराला, त्या दिवशी भ्रष्टाचार. हे रस्त्यात मावाली उभे असतात चौकात, आपण म्हणतो पोलीस कुठे, कायदा सुव्यवस्था कुठे, अमुक. अरे तो शिट्ट्या मारणारा, तो चौकात पोरींना छेडणारा कुणाच तरी बोरगाच आहे ना. त्याची आई जाऊन जर त्याला चौकात एक दिवस कानफाडात मारू शकली तर उभा राहील का पुन्हा तो? नाही उभा राहणार. पण ती आई पुढे आली पाहिजे, त्या आईने पुढाकार घेतला. बरं, प्रत्येक गोष्टी आईनेच केलं पाहिजे, बापाने पण केलं पाहिजे, बापाकडून पण अपेक्षा. आपल्याकडे काय होतं, 11वी 12वी 10वीत पोरगा, 12वीत पोरगा, सगळ्यात जास्त अभ्यास कोण घेतं? आई घेते. सकाळी चहा करून देण्यापासून रात्री जागण्यापर्यंत अमुक करणार. बापाला फक्त कॉलेज माहित असते, बाप फक्त सोडायला. पण जेव्हा 10वीत पोरगा मेरिटमध्ये येतो, 12वीत मेरिटमध्ये येतो, घडतं काय? ह्यांचा मुलगा, ह्यांचे वडील, ह्यांचं असं. 10वी 12वी ज्याच्यासाठी कष्ट घेते ती आई असते. त्या आईचा सगळ्यात मोठा सत्कार झाला ना, आपोआप गुणवंताची संख्या वाढते. त्या आईचा सगळ्यात मोठा सत्कार झाला. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आज तुमच्याशी संवाद साधून बराच वेळ तुम्ही ऐकून घेतलाय, मला ऐकून घेतलंय. पण मला खरोखर तुम्हाला ज्या गोष्टी सांगायच्या होत्या त्या गोष्टी फक्त एवढ्याच होत्या की पत्र हे एक निमित्त होतं तुमच्याशी संवाद साधण्याचं. पत्रात सारखंच मला तुम्हाला जे पत्रात आपण मनाला वाटेल ते लिहितो, मनाला वाटेल ते बोलतो, ते मी तुम्हाला सांगायला आलो होतो. मला नेहमी एक गोष्ट वाटते की धर्माच्या नावाने जे आपल्यात भांडणं लावले जातात, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या. सरकारी ऑफिसमध्ये तुम्ही जर कधी दृश्य बघितलं तर सरकारी ऑफिसमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या जाती धर्माची महापुरुष किंवा हे सगळे माणसं दिसतात. ते बघायचंच आहे, ते बघतोच आपण. पण थोडस आणखी मागे जाऊन आपण बघितलं पाहिजे. त्या फोटोच्या मागे, महापुरुषांच्या मागे पाल फिरत असते भिंतीवर दिवसभर. ती पाल करते काय? ती पाल किडे खात असते भिंतीवरची. पण एक किडा ते खाते, पुन्हा इकडे तिकडे. मग ती जेव्हा खूप किडे खाल्ल्यानंतर तिचं पोट ठोकतं, पालीचं पोट फुगतं, तिला पोट भरतं. तिचं तर पोट भरल्यानंतर तिला ती धावपळ करताय, चपळपणे तिला फिरताय. मग काय होतं? मग तिला आराम पाहिजे असतो आणि शत्रूपासून आपला बचाव पण झालेला पाहिजे. मग सगळ्यांना गाफील पण ठेवायचं असतं. अशा वेळी ती काय करते? अशा वेळी ती पाल
महापुरुषांच्या जाती धर्माच्या नेत्यांच्या मागे जाऊन बघते. जाती धर्माचा आधार अशा वेळी घेतात लोक जेव्हा त्यांचं पोट भरलेलं असतं. ते पालीकडून आपण समजून घेतलं पाहिजे की त्यांचे पोट भरले. आपलं पोट भरलंय का नाही भरलंय. आपण पोटासाठी मरमर करतोय. आपण जाती धर्माच्या नावाने भांडायचं नाही. आपण हे शोधायचं की ह्या देशात दोन देश राहतात, हिंदू मुस्लिम नाही. या देशातले दोन देश आहेत. एक आहे इंडिया, दुसरा आहे भारत. इंडिया मेट्रो सिटीमध्ये राहतो, शहरात राहतो, बंगल्यात राहतो. भारत झोपडीत राहतो, शेतात राहतो, गरिबीत राहतो, पण कष्ट करतो. ह्याच्यात प्रॉब्लेम असा आहे, आपल्याकडे मतदान केल्यावर लोक फक्त दोन वर्ण नाही, दोन मतदान करणार आहेत. एक फक्त आपलं बोट दाखवण्यासाठी सेल्फीत आपल्या बोटासाठी, शाई लावलेल्या बोटासाठी मतदान करतो इंडिया, आणि भारत आपल्या बोटेल्या पोटासाठी मतदान करतो. या भारतासाठी काम केलं पाहिजे, या भारतासाठी आपण झटलं पाहिजे, या भारताचा विचार केला पाहिजे. आणि त्यामुळे सगळ्या शेतकरी बांधवांना आणि तुमच्यासारख्या श्रोत्यांना मी पुन्हा एकदा आमदार साहेबांना विनंती करतो की आर्थिक हा मुद्दा नाही, तुम्ही फक्त खंबीरपणे यशवंत प्रतिष्ठानच्या पाठीशी उभे राहा. आणि मी तुम्हाला सगळ्या अंबडवासियांना विनंती करतो की जे शिक्षक आहेत, वारे नावाचे व्याख्यान त्यांचं आहे, त्यांनी आपली शाळा आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घ्यावी अशी केलेली आहे. देशभरातून नाही, जगभरातून लोक ती पुण्यातली शाळा बघायला येतात. खास करून आयांनी आपल्या लेकरांसोबत यावं, आपल्या मुलांसोबत यावं, कारण हा देशातला सर्वात उत्तम जे 5-10 शिक्षक असतील त्यातला शिक्षक अंबडमध्ये येतोय, वारे नावाचा. त्या शिक्षकाला तुम्ही नक्की ऐका, माझी तुम्हाला विनंती, तुमच्या मुलांना पण ऐकायला. आणि या यशवंत प्रतिष्ठानच्या पाठीशी नाही, मी यशवंत प्रतिष्ठानच्या सोबत आहे, तुमचाच एक भाग आहे. कधीही तुम्ही मला बोलवू शकता. आणि जाता जाता फक्त एकच मुद्दा सांगतो, समारोपाच्या दिवशी यशवंत प्रतिष्ठानच्या प्रत्येक माणसाला तुम्ही मंचावर बोलवून पेरे साहेबांच्या समोर त्यांचा टाळ्यांनी का होईना सत्कार केला पाहिजे. ही परंपरा कायम ठेवली पाहिजे अशी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मी जिथेही बोलतो तिथे मंचावर असणाऱ्या लोकांना मी विनंती करतो की आपल्या पुढे ही माणसं अंबड घडवणार आहेत, ही माणसं पुढची पिढी घडवणार आहेत, ही सुधारली, ही खूप विचारली पुढची माणसं आहेत. मंचावरच्या लोकांनी यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. धन्यवाद. जय हिंद.